खूप साऱ्या भाज्या असलेलं सँडविच जर का तुम्हालाही घरी बनवायचं असेल तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा। हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा हिरवी चटणी बनवून घेऊया। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता हिरवी चटणी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपल्याला ही चटणी बनवताना थोडी स्पायसी बनवायची आहे, त्याच्यामुळे तुम्ही हिरवी मिरची जर का जास्त खात असाल तर जास्त घातली तरीही चालणार आहे, कारण की ज्यावेळी चटणी पावाला लावली जाते त्यावेळी त्याचा तिखटपणा कमी जाणवतो। त्याच्यामुळे हिरवी मिरची घालताना तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार घाला। ह्याच्यामध्ये मी लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे आहेत आल्याचे तुकडे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चणे आणि शेंगदाणे। पाणीपुरीचा मसाला मी घातलेला आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि घालायचंय लिंबाचा रस आणि हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी बनवताना फक्त मी कोथिंबीरीची चटणी बनवते। तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिनाही ऍड करू शकता। चटणी वाटून होईपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। आता आपली इथे ग्रीन चटणी वाटून झालेली आहे। आता आपण जंगली सँडविचचं एका लेअरचं फिलिंग बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहे शिमला मिरची, हे कॉर्न आहेत स्वीट कॉर्न आणि ते उकडून घेतलेले आहेत, गाजर आणि कोबी। मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे मेयोनीज। त्यानंतर हा आहे शेजवान सॉस। त्यानंतर घालायचं आहे टोमॅटो केचप आणि हा आहे चाट मसाला। आता हे सर्व मिक्स करायचंय। आता एका लेअरचं आपलं फिलिंग तयार झालेलं आहे। आता जंगली सँडविच बनवण्यासाठी मी इथे ट्रायंग्युलर ब्रेड घेतलेला आहे। आता ब्रेडला मी बटर अप्लाय करणार आहे। तुम्हाला सँडविच जर का स्ट्रीट सारखं एकदम टेस्टी बनवायचं असेल तर बटर अप्लाय करताना कुठलीही कंजूसी करायची नाही। त्यानंतर दुसऱ्या ब्रेडला लावताना ते दोन्ही साइडने लावायचं आहे आणि तिसऱ्या स्लाइसलाही बटर अप्लाय करून घ्यायचं आहे। आता लेयर्सना आपल्याला चटणी लावायची आहे। चटणी लेयर्सना लावताना त्याची क्वांटिटी ही चटणी कितपत तिखट आहे त्यानुसार लावायची आहे। मधल्या लेयरला चटणी लावताना ती मी दोन्ही साइडला लावणार आहे। आता सगळ्यात खालच्या लेयरला मी आधी काकडीच्या स्लाइसेस लावणार आहे। काकडीच्या स्लाइसेसने आपल्याला खायचा लेयर जो आहे हा पूर्ण कव्हर करायचा आहे। आता थोडासा मीठ बुरबुरायचं आहे। त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला। आता त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला बटाट्याच्या स्लाइसेस लावायचे आहेत। आता बटाट्यांवर परत थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे। आमच्याकडे जसा वीकेंड येतो तसा सगळ्यांना काहीतरी वेगळं खायचं असतं, त्याच्यामुळे फ्रायडे किंवा सॅटर्डेला आमच्याकडे अशा प्रकारच्या डिशेस बनतात। तुम्ही फ्रायडेला किंवा वीकेंड्सना काय बनवता हे मला कमेंट्स मध्ये सांगा। आता आपल्याला टोमॅटोच्या स्लाइसेस लावायच्या आहेत। वीकेंडच्या आयडिया जर का तुम्ही माझ्याशी शेअर केल्या तर मीही माझ्या किचन मध्ये त्या नक्की बनवून पाहिन। ह्याच्यावरती मी आता चाट मसाला घालणार आहे। सँडविच जे आहे हे चटपटीत होण्यासाठी चाट मसाल्याची क्वांटिटी जी आहे ही बऱ्यापैकी घालायची आहे। आता ह्याच्यावरती आपण मगाशी फिलिंग बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे।
आता ह्याच्यावर मी चीज किसून घालणार आहे. आता हे मी चीज जे वापरलेलं आहे हे प्रोसेस चीज आहे. ह्याच्यावर मी दुसरा ब्रेड ठेवणार आहे शेवटचा आणि ह्याला वरती थोडस बटर अप्लाय करायचंय म्हणजे ह्याला छान कलर येतो. हे सँडविच जे आहे हे मी ग्रिल करून घेणार आहे, पण तुम्ही हे तव्यावर ही ग्रिल करू शकता. त्याच्यासाठी ते तव्यावर कशा पद्धतीने ग्रिल करायचंय हे मी तुम्हाला माझ्या आधीचा जो सँडविचचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, तर तुम्ही तोही व्हिडिओ जरूर पहा. लिंक जी आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. आता इथे मी ग्रिल जो आहे हा गरम करून घेतलेला आहे. ग्रिलला मी थोडं बटर अप्लाय करणार आहे आणि त्यावर आपल्याला हे सँडविच ठेवायचंय. ह्याचं टोस्ट होईपर्यंत वाट पाहूया. आता आपण चेक करूया. आता आपलं ग्रिल सँडविच जे आहे हे तयार झालेलं आहे. आता मी हे मस्त असं कट करून सर्व करणार आहे. आता आपण सँडविच कट करूया. सँडविच कट करण्यासाठी नेहमी धारदार सुरी वापरावी. इथे मी ब्रेड कट करण्याची सुरी येते ती वापरलेली आहे. आता मस्त असं सँडविच मी सर्व करणार आहे. आता सँडविच खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आता जंगली सँडविच, स्ट्रीट स्टाईल जंगली सँडविच खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.